मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मी तुमचा होस्ट अभिषेक कुबेर. आज आपण आलो सिंहगडवरती. त्या बघा इकडे भाजी वातावरण रस्त्याने थांबलो होतो. अजून वरती जायचं आहे आपल्याला. हा जो रोड आहे हा जो जातो सिंहगड किल्ल्यावरती, तिथे आपल्याला पार्किंगचे 50 रुपये पे करावं लागते आणि वरती जायचं. आणि तिथे खालच्या साईडनं रोड आहे, तिथे डोंगरी गावामध्ये जातो. तिथून ट्रेकिंग करून जावं लागतं. ट्रेकिंगवरती जायला 2 तास लागतात गाडीवर. समुद्र सपाटीपासून 4,404 फूट चालू आहे. हे बघा काय वातावरण इकडं. काही दिसत नाही आवाज समोर. एवढा खतरनाक आहे बघा तुम्ही, का खतरनाक इकडं. या साईडला जो इकडून ट्रेक करून यावं लागतं आणि इकडून जे इकडं पार्किंग या साईडला ट्रेक करून यावं. तुम्ही 2 गावातून त्यावरती यायला 1 ते 1.5 तास लागतो तिकडून यायला. आणि तुम्ही डायरेक्ट गाडीवरती आणली तर इथं पार्किंग आहे समोरच. इथून पार्किंग करू शकतो. आदिलशाहीला वाटले की छत्रपती शिवाजी महाराज पण आदिलशाहीला स्वीकारेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीला न स्वीकारता स्वराज्य स्थापन करून त्याला बळकट बनवण्याचे काम सुरू केले. आणि 1647 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी युक्ती लढून हा किल्ला ताब्यात घेतला. सिंहगड पुणे दरवाजा, हा जो दरवाजा हा पुणे दरवाजा आहे. हा नवीन दरवाजा दिसतो. इकडे बॅक साईडला गार्ड आहे जे की त्यांचं काहीतरी सामान घेऊन येते. दादांनी पकडलं त्याला. मॅपच्या मदतीने आपण प्रत्येक पॉईंट कव्हर करू शकतो. जर एखादा पॉईंट सुटत असेल तर हा मॅप आपल्याला भरपूर मदत करू शकतो. गडावर पाहण्यासारखे अनेक वस्तू आहेत, जसे की तोफखाना, घोडेपागा, सुभेदार तानाजी मालुसरे यांचे स्मारक, कल्याण दरवाजा, राजाराम महाराजांची समाधी, कलावंतीन बुरुज यातली कुठलीही जागा मिस होऊ नये त्यासाठी आपण मॅपचा उपयोग करू शकतो. तिसरा दरवाजा आला दरवाजा वरती त्या साईडला अटकावूसाठी होता, जे की दरवाजा नाही मित्रांनो. हे बघा इकडे 2 रस्ते जाते. एक किल्ल्यावरती किल्ल्यावर जातो आणि हा जो आहे तोफखान्याकडे जातो. तर आपल्याला जायचंय तोफखान्याकडे. काहीच तर हे बघा ते तोफखाना आहे हा. इथे गोळा बार ठेवले जात होते पहिले काढत, त्यासाठी यूज केले जात होते. 1665 मध्ये पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना सिंहगड हा किल्ला मिर्झा राजे सिंगला द्यावा लागला होता. ही जी आहे घोड्याची पागा म्हणून काहीतरी विषय हा, जो की आतमध्ये पाणी वाहत इकडे मस्त. पाऊस पागा कसा पडतो इकडे मस्त असं वाऱ्याने येतोय. घोड्याची पागा म्हणून पाणी आणि इकडे समोर टाके मला लाईट नसल्या कारण दिसत नसतं. हे बघा इकडे टाके. सिंहगड हा एक पहाडी किल्ला आहे आणि तो पुणेपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. पूर्वी असे म्हटले जायचे की हा किल्ला ज्याच्या ताब्यात असेल त्याची पुणे शहरावर वर्चस्व असायचे. सिंहगडावर खूप लढाई झाल्या, त्यामध्ये विशेष म्हणजे 1670 मध्ये महाराजांचे स्वप्न होते की हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करायचा. त्यांनी यासाठी सुभेदार तानाजी मालुसरे यांची निवड केली. त्यावेळी किल्ला फतेह करण्याचा आदेश मिळाला. त्यावेळी सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होते, पण शिवाजी महाराजांच्या आदेश मिळताच ते या मोहिमेवर निघाले. त्यावेळी वाक्य म्हटलं, आधी लगीन कोंडाण्याचे मग माझ्या रायबाच. जो इकड साईडला जो रोड तो राजाराम महाराज समाधी, आणि समोर गेलो तर कल्याण दरवाजा आणि वरती जात होतो. तर आपण आधी कल्याण दरवाजा जाऊन येऊ. मित्रांनो असं सुंदर सह्याद्री. मित्रांनो आम्ही गौरी आहे, यामध्ये सैनिक रक्षण करत दरवाजाच्या साईडला तिथे बसून कल्याण दरवाजा आहे तो, नंतर रक्षण करत जे की तानाजी मालुसरे यांनी त्यांनी लढाईत हा जिल्हा जिंकला होता.
पहिले या किल्ल्याचं नाव कोंढाणा असे होते, परंतु तानाजी मालुसरे यांना किल्ला लढताना बरं आलं होतं, त्यामुळे शिवाजी महाराज बोलले होते की गडाला पण सिंह गेला. तेव्हापासून गडाचं नाव सिंहगड असे ठेवले. अशक्य सुंदर सह्याद्री. काय दिसत तिकडं वरती आपला दादा आहे, तिकडं पण काय दिसत नाही. आपल्या अंगावर येतो इथं खेकडू. दादा पकडतोय आपलं. अरे 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 गेला. पकड़ा इसको, ऐसा पकड़ते हैं. एक खेकड़ा दिख रहा है आपका. कडावरची बुरुज या समोर आहे. तिकडे फॉरेस्ट डिपार्टमेंट खाली टाकू नका, तो डस्टबिन मध्ये किंवा रिक्षामध्ये ठेवू. कारण की गड हे संवर्धन करण्याची गोष्ट आहे, कचरा करू नये. त्यांच्या आशिकची नावं लिहिली नाही, या रिकामे कार्यक्रम करू नये. त्यांची आशिक वगैरे काय लिहिली त्याच्यावरती, चुकीचं काम आहे ते. बघा इकडं पण लिहिलेलं आहे IPR. माझं म्हणणं आहे गडावरती पण असे काही काम तानाजी कड्यावरती, जे की तानाजी मालुसरे यांनी हा जो कडा चढाई करून वरती आले होते कड्यावरतून, आणि जी की उदयभान आणि तानाजी मालुसरे यांची लढाई झाली. त्या लढाई तानाजी मालुसरे आणि त्यांचे काही सैनिक या साईडला याच कड्यावरती वरती चढून आले होते. किल्ल्यावरती घोडा पाहिला मी इकडे घेऊन येते. काय पीस आहे घोड्याची? पीस काय राऊंड मारायचं काय? हो, किती पीस? 100 रुपये दादा. 100 रुपये. जे की तुम्ही बघू शकता, किल्ल्यावरती थोडी सवारी करायची असली तर 100 रुपये फीस देऊन तुम्ही सवारी राऊंड मारू शकता त्याच्यावरती. हे बघा मित्रांनो, घोडा कसा पळतोय, टुकूक चालतोय, भारी वाजते. अच्छा बिस्किट ट्राय करा. गरम चाय विथ पाऊस. लढाई झाली गमावला होता, त्यामुळे समाधी तयार केली त्यांची तानाजी मालुसरे यांची. मित्रांनो हे बघा, श्री राजाराम महाराज यांची समाधी इथं ही, श्री छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी इथे. लॉक आहे त्याला, आतमध्ये काय जाऊ शकत नाही आपण. आणि इकडे जे दिसतंय तुम्हाला टाके पाण्याचे, त्याच्यामध्ये ग्रीन काय तर दिसतं आपल्याला. पाण्याचे टाके इकडं हे बघा आतमध्ये, की गडावरती पाणी यूज करत होते त्याचे. इकडं पण एक टाका आहे. हा जो सिंहगड आहे हा घाट मार्गाच्या जाणाऱ्या मार्गावर संरक्षण करण्यासाठी उभारला गेला होता त्या टायमात. घाट मार्गाचे संरक्षण. आणि तानाजी मालुसरे यांची समाधी इकडे. तानाजी मालुसरे यांनी आपले भाऊ सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामासोबत काही सैनिक घेऊन 4 फेब्रुवारी 1670 सिंहगडाजवळ पोहोचले. किल्ल्याची तटबंदी उंच असल्या कारण गडावर चढणे सोपे नव्हते, पण घोरपडीच्या मदतीने महाराजांची मावळे गडावर चढली. सूर्याजी मालुसरे त्यांच्या सैनिकांसोबत कल्याण दरवाजाजवळ उभे होते. हे सर्व उदयभानाच्या लक्षात येताच सुभेदार तानाजी मालुसरे आणि उदयभान यांच्यात खूप भयानक युद्ध सुरू झालं. उदयभानाच्या वाराने तानाजी मालुसरे यांची ढाल तुटली, पण ते तरीही खचून न जाता लढत राहिले आणि ते लढता लढता जखमी झाले. सैनिकांनी आपली पूर्ण शक्ती लावून शत्रूवर आक्रमण केले
आणि किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. पण नरवीर तानाजी मालुसरे यांना मरण आलं ही दुःखद बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना समजतात. महाराज किल्ल्यावरती धावून आले आणि असं एक वाक्य बोलले की गड आला पण सिंह गेला. वातावरण थोडं क्लिअर झालंय. हे बघा वातावरणाचा खूप भारी दिसतोय इकडे, एकदम भारी. धुकं हटलंय आता सध्या तरी. सध्या दिसते आपण खूप मस्त पाऊस पडतोय सध्या तरी सह्यागडावरती आपण. आणि आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. तर आपण भेटूया सह्याद्रीमधील नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचर सोबत.